कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर यांनी आयोजित केला होता। दरवर्षी आयोजित करत असलेल्या या कार्यक्रमाचे हे 5वे वर्ष आहे। विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं। याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यशदाचे व्याख्याते गणेश शिंदे यांना पाचारण करण्यात आलं होतं। त्यांनी आपल्या शैलीदार व्याख्यानातून सर्वांची मनं जिंकताना विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्राकडे वळावे, या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी उपलब्ध असल्याचं म्हटलं। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, डॉक्टर नवनाथ टकले, सर्जेराव बावडकर, सरपंच नितीन खेतमाळीस, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांचीही भाषणं झाली। उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, उपसरपंच अमृत लिंगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गोरे, प्रकाश क्षीरसागर, अंकुश मेत्रे, डॉक्टर हनुमंत सातव, भाजपा शहराध्यक्ष कैलास बोराडे, उद्योगपती पप्पूशेठ कोठारी, अनिल पांडोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजमल भंडारी, डॉक्टर सुभाष सूर्यवंशी, डॉक्टर अशोक काळदाते, व्यंकटेश काळदाते, दादासाहेब बुद्धिवंत, मनोहर रासकर, दीपक कोठारी, प्रभाकर घोडेस्वार, सचिन बावडकर आदींसह परिसरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं हजर होते। पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं सालबादप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित होत असतो। यावर्षीही आपल्या भागातील गटातील भरपूर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे मार्क या ठिकाणी संपादन करून या भागाचं नावलौकिक वाढवलं। त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि संपतराव बावडकर पाटील यांनी ही सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। कार्यक्रमानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला। सामाजिक बांधिलकी ठेवून मिरजगाव परिसर आणि मिरजगावमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी मी या ठिकाणी करत असतो। यावर्षी मी तो सत्कार ठेवला। हे 5वं वर्ष होतं। 5 सप्टेंबरला मी शिक्षकांचा सत्कार करतो। 10वीचा निकाल, 12वीचा निकाल लागला की विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मी सत्कार करत असतो। तर आज जवळजवळ 70 विद्यार्थी या भागामधले 90च्या पुढचे, 85च्या पुढचे विद्यार्थी आले। आमच्या एका फक्त फोनच्या निमंत्रणावरती या ठिकाणी, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। असंच गुणवत्ता विद्यार्थ्यांनी वाढावं आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत योगदान द्यावं असं या ठिकाणी वाटतंय। सामाजिक बांधिलकी एवढीच मी या ठिकाणी ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि आपल्या भागाचं, आपल्या गावाचं नाव या ठिकाणी चांगलं करावं, आईवडिलाचं नाव चांगलं करावं। तर अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाबद्दल आभार मानले। 2017 एसएससी बोर्ड एक्झाममध्ये मला 92% पडले। मला आनंद होत आहे, मला इतके मार्क पडले। मला एकच सांगूशी वाटतं की अभ्यास हा कुटुंब पद्धतीने नसून नियोजनबद्ध केल्याने होत असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त नियोजनास उपयुक्त असा अभ्यास केला पाहिजे, तरच आपण जीवनात काहीतरी यशस्वी होऊ शकतो। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस9 मीडिया, कर्जत।